वेद व्यास ऋषी प्रशार यांचे पुत्र आणि ऋषी वशिष्ठ यांचे नातू होत. त्यांचा जन्म त्रेतायुगाच्या जवळजवळ शेवटच्या काळात झाला. ते संपूर्ण द्वापार युग पाहण्यासाठी जगले आणि कलियुगाच्या प्रारंभिक टप्पाही त्यांनी पाहिला. अनेक पुराणात असे दाखले मिळतात. ते सर्वशक्तिमान सर्वोच्च व्यक्तिमत्व भगवान विष्णू यांचे अवतार देखील मानले जातात. काही महाकाव्य आणि पुराणं हे लिहिण्यासाठी त्यांना येथे पृथ्वीवर पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडे दैवी शक्ती देखील आहेत आणि ते कोणत्याही सामान्य लोकांना दिसू शकत नाहीत. ते हरिद्वार आणि वृंदावन आणि चित्रकूट येथे उपस्थित आहेत अशी मान्यता आहे. महाभारतकार व्यास हे ऋषी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते. काही पौराणिक कथेनुसार यमुनेच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर त्यांचा जन्म झाला होता. म्हणून त्यांना त्यांच्या सावळ्या रंगामुळे कृष्ण आणि जन्मस्थळामुळे द्वैपायन असे संबोधले जाते. त्यांच्या आईने नंतर शंतनूशी लग्न केले, ज्याच्यापासून तिला 2 मुलं झाली. त्यापैकी मोठी चित्रांगदा युद्धात मारली गेली आणि धाकटा विचित्रवीर्य निपुत्रिक मरण पावला. व्यासांनी धार्मिक आणि तपस्वी जीवनाला प्राधान्य दिले, परंतु आपल्या आईच्या आग्रहास्तव त्यांनी विचित्रवीर्याच्या 2 निपुत्रिक राण्यांद्वारे पुत्रांना जन्म दिला, ज्यांना धृतराष्ट्र आणि पांडू म्हणतात. त्यापैकी 3रा विदुर होता. व्यास स्मृती या नावाने त्यांनी लिहिलेला स्मृतिग्रंथही आहे. भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही व्यासजींची ऋणी आहे. पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. महाभारत हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे. प्रत्येक द्वापार युगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णू अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर करतील. पहिल्या द्वापार युगामध्ये स्वतः ब्रह्म वेदव्यास झाले. 2ऱ्या प्रजापती, 3ऱ्या द्वापार युगामध्ये शुक्राचार्य व 4थ्या युगात बृहस्पती वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी 28 वेदव्यास झाले. अशा प्रकारे 28 वेळा वेदांचे विभाजन झाले. पराशर व्यासांनी 18 पुराणांची रचना केली असे मानले जाते. महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काही उरलेच नाही. हे सांगणारी व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम ही उक्ती प्रसिद्ध आहे. महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल, पण महाभारतात नाही ते न तत्र अन्यत्र, ते कुठेही असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे. याशिवाय व्यास हे सप्तचिरंजीवातील एक असल्याचे मानले जातात. धर्मपुराणानुसार इसवी सन पूर्व 3000च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना 4ही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेदव्यास म्हटले गेले. आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांना विश्वाचे पालनहार भगवान विष्णू यांनी 4 वेदांचे ज्ञान दिले होते. या कारणास्तव महर्षी वेदव्यास यांना जगाचे पहिले गुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लोक आपल्या गुरूंना मान देतात आणि त्यांची पूजा करतात. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी महर्षी पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. तिचे नाव सत्यवती उर्फ मत्स्यगंधा होते. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती, पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला मत्स्यगंधा म्हणून ओळखले जाते. महान ऋषी पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला म्हणजेच मत्स्यगंधेला या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. मत्स्यगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली व तिचे नाव देवी सत्यवती झाले. व्यास जन्माची कथा संक्षेपाने अशी आहे. पराशर ऋषी गंगा पार करण्यासाठी गंगा तटावर आले. तटावर एक कोळी होता. पराशरांनी कोळ्याला गंगा पार करून देण्यास सांगितले. कोळ्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगा पार करून नेण्यास सांगितले. त्यावेळी मत्स्यगंधा केवळ 7 वर्षांची बालिका होती. मुलीने गंगा पार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालवू लागली.
नाव मध्यधारेत आल्यावर तपस्वी ऋषींचे मन बहकले व त्यांनी त्या 7 वर्षांच्या मुलीपाशी संभोगाची इच्छा व्यक्त केली. मुलगीसुद्धा फार धूर्त होती. तिने ऋषींना सांगितले की ती केवळ 7च वर्षांची असल्यामुळे ऋषी तिच्याशी संभोग कसा काय करू शकतील, तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण 16 वर्षीय करावे. ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या 7 वर्षाच्या मुलीला 16 वर्षाची बनवले. तेव्हा ऋषी त्या युवती मत्स्यगंधेकडून कामतृप्ती करू इच्छिते झाले. परंतु तो दिवसाचा समय होता आणि मुलगी असली म्हणून काय झाले, तिच्या ठाई शालीनता व स्त्री सुलभ लज्जा होतीच. तिची दिवसाढवळ्या संभोगाला तयारी नव्हती. पण ऋषी तर कामातूर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते. कामातुराणाम न भयम न लज्जा. तेव्हा ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजेच धूम्र वायुमंडल उत्पन्न केले. एवढे गडद की जवळपासचेच काही दिसत नव्हते. नंतर पराशराने मत्स्यगंधेशी संभोग केला व जो पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव व्यास असे ठेवण्यात आले. वरवर पाहिल्यास ही कथा अश्लील आणि अनैतिक दिसते. जीवशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर 7 वर्षाच्या जीवाचे वय एकदम वाढू शकत नाही. शिवाय आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय? मुळीच नाही. मग या कथेत कोणते रहस्य भरले आहे? तर रहस्य वायुतत्वाच्या अनुभूतीचे आहे. जे साधक साधना करून वायुतत्वाच्या पलीकडे आकाशतत्वाकडे व त्याही पलीकडे परातत्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास पराशर ऋषी असे म्हणतात. परा अवस्थेला शरण मांडणारा तो पराशर ऋषी. परातत्वाचा वेध करण्याविषयी उपनिषदात श्लोक आहे. प्रणवो धनुहा शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम उच्चते. पराशर वायुतत्वाची साधना करण्यास गंगेवर गेले आणि तेथे त्यांना 7 वर्षांची बालिका मिळाली. कोळ्याला व मत्स्याला गंगासागर कसा पार करावा हे ज्ञान आहे, कारण दोघेही ऐल तटावरून पैल तटापर्यंत जाऊ शकतात. म्हणून 7 वर्षाची बालिका कोळी व तिचे नाव मत्स्यगंधा दाखवलेले आहे. मत्स्य अधिक गंग अधिक धा म्हणजेच ज्ञानाचा वेग, धा म्हणजेच धारण करणारी ही अवस्था. बालिका 7 वर्षीय का? तर आपली काया 7 यौगिक चक्रांचीच बनलेली आहे आणि जो साधक आपल्या कायेचा म्हणजेच शरीराचा पूर्ण उपयोग आणि उपभोग घेईल तो गंगा सागर, संसार सागर पार करू शकेल. नंतर युवती 16 वर्षांची दाखवलेली आहे. याचा आशय हा की साधक जोपर्यंत पूर्ण पुरुष बनत नाही तोपर्यंत परातत्वाप्रत पोहोचू शकत नाही. पूर्ण पुरुष होण्याकरिता षोडशकलायुक्त बनले पाहिजे. उपनिषद अशा पूर्ण साधकाला षोडशकला पुरुष म्हणतात. म्हणून कथेमध्ये 7 वर्षाच्या बालिकेला संभोग योग्य 16 वर्षाची बनवलेली आहे. आता धुके किंवा धूम्र अवस्थेचे प्रयोजन काय? तर वायुतत्वामध्ये प्रवेश करतेवेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते. वायुतत्वाच्या या दिव्य अनुभूतीला उद्देशूनच भगवान व्यासांनी पराशर आणि मत्स्यगंधा संभोगाचे समयी कथेत गडद धुके दाखवले. अशा आत्मसंभोगातून म्हणजेच आत्म्याच्या व परमात्म्याच्या मिलनातून वेद म्हणजेच ज्ञानाचा जन्म झाला. म्हणजेच पुत्र फलप्राप्ती व त्याचे नाव व्यास ठेवले गेले. वर्तुळाच्या परिघापासून निघून केंद्रबिंदू छेदून परत परिघापर्यंत जाणारी सरळ रेषा म्हणजे व्यास आहे. मनुष्य जन्ममृत्यूच्या संसार चक्राच्या परिघावर सतत फिरत असतो. एक वेळ येते की ती व्यक्ती विचार करते, नक्की जीवन म्हणजे काय, मी कुठून आलो व कुठे चाललोय. ती परिघावर थांबते व शोध सुरू करते. ती या चक्राच्या केंद्रबिंदूपर्यंत येते, पूर्ण ज्ञान प्राप्त करते व पुन्हा प्रवास सुरू होतो. तो परिघापर्यंत मिळवलेले ज्ञान समाजाला वाटण्यासाठी. एकूण प्रवास झाला 2 त्रिज्याअंतरांचा म्हणजेच व्यास अंतर. अशी उच्च अवस्था म्हणजेच भगवान व्यास. जी व्यक्ती संसाराचे पूर्ण ज्ञान प्राप्त करते ती व्यास होय. ही उपाधी आहे, न की व्यक्तीचे नाव. प्राचीन ग्रंथानुसार महर्षी वेद व्यास हे स्वतः देवाचे रूप होते. त्यांची स्तुती पुढील श्लोकांनी केलेली आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत्र पत्रनेत्रः येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः.
याचा अर्थ असा की महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा प्रचंड बुद्धीच्या महर्षी वेदव्यास यांना माझे नमस्कार असो. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. म्हणजेच ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे. वेदव्यासांनी आपल्याला महाभारतासारख्या काव्याची अफाट भेट दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अनेक पुराणंसुद्धा दिली आहेत. त्यांचे हे योगदान खूप जास्त आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल भगवान गणेश आणि विष्णू यांनी वेदव्यास यांना अमरत्व बहाल केले, जे महाभारत आणि पुराणांचे लेखक आहेत. मित्रांनो, वेदव्यासांच्या बद्दलचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण कृपाचार्य यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा लवकरच भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.